कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला कोणी पाहिलं तर नाही? आणि पाहिलं तर पाहिलं काय घाबरते का त्या इल्याला? एनिवे मी आज जे काही करणार आहे त्यानंतर त्या इल्यात जिवंत तर राहिली पाहिजे माझ्या समोर येऊन उभं राहायला। असं काय करणार आहेस? आणि प्लीज ती वस्तू कोणती आहे ज्याच्या घटनेने सगळे संपणार आहे ते सांग ना मला, प्लीज डिटेल सांग ना। मी काय करणार आहे हे तुला थोड्याच वेळात कळेल। तू फक्त एक काम कर, त्या स्टेजवर थांबू नकोस, स्टेज पासून जरा लांब राहा। ओके, तूही काळजी घे। आणि हो, अहिल्याला हलक्यात घेऊ नकोस। खूप दिवसांपासून या मोमेंटची वाट पाहिली मी। आज फायनली माझ्या डोळ्यांसमोर माझं ड्रीम कंप्लीट होणार आहे। माझ्या डोळ्यांसमोर मला या संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीची डेथ बघायला मिळणार आहे। I'm so proud of you. फायनली तू तुझा बदला कंप्लीट करणार आहेस। टेक केअर। अनुष्का मॅडमनी बी धमकी दिली की त्या या घराला उद्ध्वस्त करतील म्हणून। त्या दिशा मॅडम बी इकडे येऊन गेल्या। काही कळणं झालंय। एकतर या दोघी चांगल्या हेतून इकडे आलेल्या नाहीत, त्यात एकत्र एकाच ठिकाणी आहेत। या समजायचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे। मला हे लवकरात लवकर आदित्य सरांना सांगायला पाहिजे। काय ग, झालं का सक्सेस? काय? अगं स्टेजवर जे काही होणार होतं ना, दीप प्रज्वलन वगैरे, झालं का ते? काय ना, मला पण जायचं होतं पण या गर्दीमुळे मला जाताच नाही आलं। तुला पण जायचं असेल ना, चल ना, मला भाषण करायचंय, मला फोटो काढायचे। चल दामिनी मॅम, ऐका ना, मला खूप इम्पॉर्टंट फोन करायचा आहे, मी जरा आलेच। हे अशा गडबडीने निघून का गेले? आणि इथे एकटीच थांबून काय करत होती? कोणाशी बोलत होती का? माझ्या पाठीशी आज बरेच लोक उभे आहेत, पण पारूच्या पाठीशी कोणीही उभं नसताना स्वतःच्या बळावर, जिद्दीने, स्वतःच्या कष्टाने ती आज इतकी मोठी झाली। त्यामुळे आजचा दिवस खास पारूचा दिवस आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।